काम करतो, पण माझं म्हणणं किती दिवस आम्ही सहन करायचं असेल, कुठंतरी याला मार्ग काढा. आम्ही वाटेल तर याला तयार. आमचे बालाजी नाईक साहेब आमचे अध्यक्ष तिथं आम्ही कामी करणार. यानंतर आता सन्मान्य व्यासपीठ, मला माहिती उशीर झाला, मी फक्त मिलिंद साहेबांच्या एवढं एकच गोष्ट निदर्शनात आणून देऊ इच्छितो. फंडचा एक मोठा विषय आहे, तो तुम्ही मार्गी लावणारच आहात. मी जलजीवनचे काम करत नाही, आतापर्यंत मी कधी केलं नाही. फर्स्ट टाइम मी 4 टेंडरच नव्हता, मी टेंडर भरलं, मिळालं. पैकी एक काम मी पूर्ण केलंय. 3 कामं अशी आहेत की पैसे मी पैशाचा विषय नाही घेणार. प्रशासकीय निर्णय होत नाही, सर्वे होत नाही. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर किंवा डेप्युटी इंजिनियर या लोकांना काही समजत नाही. एकदम थर्ड क्लास कंपनी आहे, त्यांना काम कशासाठी दिलं हेच मला समजत नाही. साध्या बिलासाठी दिलं तर पोरांकडून पैसे मागतात, 2% 4% दिल्याशिवाय बिल रेकॉर्ड करत नाही. आणि जे कामं झालेत, आता 7 किलोमीटरची लाईन करायची आहे, त्याचं एस्टिमेट केलं, प्रत्यक्षात 14 किलोमीटरची करायची आहे. त्यांना घरी जन्मात ते साईटवर गेले नाही, घरी बसून एस्टिमेट केले. तर हे जे आहे टेक्निकल प्रॉब्लेम जे आहेत त्याच्यावर लक्ष घाला. कुठलंही काम 3-4 काम मी म्हणतो, मी 3 काम कंप्लीट करतो, पण डिसिजन मेकिंगच होत नाही. सीओला वेळ नाही, एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला वेळ नाही, आणि वेबकास्टला तर त्यांना काही समजतच. रिटायर एमजीपीचे रिटायर माणसं भरले, त्यांना फक्त पैसे कमवायचे, पैसे खायचे, छोट्या पोरांकडून पैसे कमवायचे, एवढंच ते काम करताय. त्याच्यावर थोडंसं लक्ष द्यावं ही माझी विनंती. निधी काम ह्याच्यावर सगळी चर्चा झाली. माझा विषय असा आहे की अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर आणि संभाजी महाराजांच्या चरणावर नतमस्तक होऊन विषयाला सुरुवात करतो. महाराजांनी ज्या वेळेस महाराष्ट्रात काम करायला सुरुवात केली किंवा हिंदुस्थानमध्ये काम करायला सुरुवात केली, स्वतःपासून सुरुवात केली. त्यांना 4 मावळे होते, त्याच्यावर त्यांनी विचाराची देण दिली, महाराष्ट्राला शिकवण दिली, लढायला शिकवलं. आज आपल्यासाठी मिलिंद भोसले साहेब त्या जागेवर आहेत, परंतु प्रचंड संघर्ष करणारी व्यक्ती आपल्याला मिळालेली आहे. 1 रुपयाच्या ठेकेदाराच्या मिंद्यात नसणारी व्यक्ती आहे. स्वतःच्या खर्चाने तुम्ही बोलवर तिथं तो माणूस येतो, पण संघटनेच्या माध्यमातून आपण एकत्र यायला कुठेही तयार नाही. आता आज संभाजीनगरमध्ये कोर कमिटी गठन झाली, त्यातला मी एक सदस्य आहे, पण माझे विचार वेगळे आहेत. स्वार्थी माणसाला मी त्या संघटनेमध्ये राहू देणार नाही. जर काम करायचं असेल तर तुम्हाला संघटना म्हणूनच काम करायला लागेल. स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून समोर बसलेल्या लोकांचं कसं कल्याण करता येईल हे काम करायचं असेल तर संघटनेत त्या कोर कमिटीत त्यांनी राहावं, नसेल तर त्यांनी बाहेर पडावं. आज सांगतो, कारण मी ज्यावेळेस सोलापूरमध्ये काम करत असताना जुन्या संघटनेत मी विद्रोही ठरलेला आहे आणि ह्या संघटनेत मी आलेलो आहे. ज्यावेळेस सातारा अधिवेशन झालं तिथे माझ्या नावाचं नोमिनेशन झालं. त्या दिवसापासून सोलापूरमध्ये मी असं काम करतो. आता इथे बसलेल्या बऱ्याच लोकांनी सांगितलं, राज्यापुरतं का देशापुरतं नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती पोहोचण्याचं काम मिलिंदजी भोसलेंनी केलं. इंडियन एक्सप्रेस असू द्या, टाइम्स ऑफ इंडिया असू द्या, ते इतर कुठल्या पण देश पातळीवरचे जे पत्रकारांचे जे मदत केली. तुम्ही बैठक लावा, आम्ही दोघं येतो आणि कशी संघटना वाढत नाही आपण बघू. आपण सुरुवात इकडनं करूया, या जबाबदारी बघू तुम्ही सगळ्यांनी. आता आपण सुरुवात द्या आणि आता आपण बघू, कारण की आपण करण्यासाठी आपण नुसती पदं घेऊन जर आपण जर बसलो तर कसं होणार आहे. आंबा पिठी टाकल्यानंतर तो पिकतो, पण ती आडी घालायला तर पाहिजे तर तो पिकेल ना. तर कसं होणार आहे. म्हणजे संघटनेसाठी वेळ द्यायचा नाही, पण ऐकता आल्यानंतर आपण सगळ्यांनी सांगायचं. आता आपण खुले अण्णा बोलले की आम्ही तिथे हे केलं, पण बैठक लावा ना. बैठकीमध्ये माणसं आपली जमा करा, भले 5 तर 5, 7 तर 7, काय फरक पडतो आपल्याला. पण आपण ते करायचं नाही आणि आपण सांगायचं की आम्ही जिल्ह्याचं नेतृत्व करणार, आम्ही तालुक्याचं नेतृत्व करणार, आम्ही प्रदेशाचं नेतृत्व करणार. कृपा करून बांधवांनो,
जसं थोडं यांना बोलले त्याचा थोडंसं समजून घ्या. आपण सगळेजण आपल्या लढ्यासाठी इथे एकत्र आलो. हा लढा किती महत्वाचा तो लक्षात घ्या. ज्या दिवशी आपल्या हर्षल पाटलाची आत्महत्या झाली त्याच्या अगोदर आमची ऑनलाईन बैठक झाली. मिलिंदजींनी बैठक घेतली बरोबर आहे. आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की जल जीवन मिशनचा जो कंत्राटदार आहे हा बिचारा इतका वाऱ्यावरती गेलेला आहे, ह्याला आपल्याला आधार द्यावा लागेल, आपल्याला एकत्र काम करावं लागेल. जलजीवन मिशनच्या जवळपास 34 जिल्ह्याच्या प्रतिनिधींच्या सर्व बैठक पार पडली. या बैठकीला आम्ही 5 महत्त्वाचे एक असं आहे वाढीव जे कंत्राटदारांनी कामं केले वाढीव एस्टिमेट मंजुरीचं आहे, त्या पद्धतीने दंडवाढ आहे, त्यानंतर इतर पद्धतीच्या अडचणी राज्य शासन निर्माण करत आहे. या सगळ्या 5 मागण्याबाबत आम्ही 14 डिसेंबर 2025 पर्यंत राज्याचे जे गुलाबराव पाटील मंत्री आहेत यांना आम्ही आज निवेदन देत आहोत. आणि त्या निवेदनचा आणि याचा सगळा 14 डिसेंबर 2025 पर्यंत विचार न झाल्यास राज्यातील सर्व जलजीवन विकासाची कामे आहेत ती 20 डिसेंबर पासून बेमुदत बंद करण्याचा निर्णय आमच्या 34 जिल्ह्यांच्या उपसमितीमध्ये आपण हा निर्णय घेतलेला आहे. हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे 8 तारखेपासून. तुम्ही काम बंद करताय अधिवेशन संपल्यावर, हे प्रश्न अधिवेशनात मांडता आले नसते का तुम्हाला? हा जो प्रश्न आहे हे अधिवेशनच्या सुरुवातीच्या काळापासूनच चालू आहे, गेल्या 2 वर्षापासून. त्यासाठी आज सुद्धा आम्ही निवेदन गुलाबराव पाटील साहेब जे आहेत यांना सुद्धा आज आम्ही ईमेलच्या माध्यमातून निवेदन पोस्ट करत आहोत, जेणेकरून या 14 डिसेंबरच्या अधिवेशनच्या अगोदर याबाबत निर्णय व्हावा असं आम्ही विनंती पत्राकडे. या अगोदर सुद्धा महाराष्ट्र शासनाचे सचिव आहेत जे जलजीवन मिशनचे यांच्यासोबत 2-3 बैठकी झाल्या. मंत्री महोदयांना सुद्धा गेल्या 6 महिन्यात कमीत कमी 7-8 निवेदन झाले, पण कोणत्याही पद्धतीची प्रगती न झाल्यामुळं आज आम्हाला हा नाईलाजास्तव निर्णय आजच्या छत्रपती संभाजीनगर बैठकीत घ्यावा. साधारण किती कोटी रुपयाची बिलं थकलेली? जवळपास 34,000 कोटी रुपयाची जलजीवन मिशनची बैठक म्हणजे प्रलंबित आहे. सरकारला काय तुम्ही इशारा देणार आहे? सरकारला जो आज इशारा आम्ही हात दिलाय की 34 जिल्ह्याचे आज जवळपास 500 ते 1000 कॉन्ट्रॅक्टर प्रेझेंट आहेत. यांची बिलं एवढ्या दिवसापासून 11 महिन्यापासून प्रलंबित आहेत, परंतु शासन देताना फक्त 10-25% 20% देत आहे. हे सगळे विषय शासन दरबारी मांडलेले सुद्धा आहेत, पण शासन या गोष्टीत गंभीर नसल्यामुळं 14 डिसेंबर पर्यंत आम्ही हे सगळे मागण्या मान्य करा असं आम्ही आज निवेदन गुलाबराव पाटील राज्याचे सचिव जे आहेत आणि मंत्री आहेत यांना सुद्धा आम्ही आज देत आहोत. गेल्या वर्षी विधानसभा झाली, कालच्या तारखेमध्ये 1 वर्ष पूर्ण झालंय. विधानसभेच्या वेळेस पण तुम्ही काही त्यांना रसद पुरवली असेल ना निवडणुकीसाठी पॉलिटिशियन पार्टी? नाही, आमची महाराष्ट्र कंत्राटदार महासंघ राज्य अभियंता संघटना किंवा ही संघटना ह्या याच्यापासून आधीच आहे. आम्ही जे करतोय ते पोटतिडकीने कंत्राटदारासाठी बांधतोय, यापासून पहिल्यापासूनच आम्ही आधी आहे. सर, कंत्राटदारांवर प्रचंड प्रेशर आहे का? कारण की तुम्ही आता बोलताना सांगितलं की आपल्या लेकरा बाळांना किंवा पत्नीला नाव सांगून ठेवा, लिहून ठेवा. काय प्रकार? कारण काय की राज्य शासन काम चालू करा, बिल काढल्यानंतर परत अडचणी करणार आहे, मुदत वाढला अडचण आहे, दंड आकार आहे, या सगळ्या स्ट्रेस मध्ये कंत्राटदार असल्यामुळे प्रत्येकाने आपापली माहिती आपल्या कुटुंबाकडे देणं आता काळाची गरज आहे, म्हणून आपण हे करत आहोत. सर, गरज पडली तर घरातला पैसे विकून किंवा काही साहित्य विकून कंत्राटदार प्रपोजल हे करतो, कम्प्लीट करतो, पण त्याला एकदम दुय्यम दर्जाची वागणूक, तो मेल्यानंतरही त्याच्या मृत्यूवर प्रश्न आमच्या बाबतीत अशी घटना घडली. सांगलीचे जे हर्षल पाटील आहेत ते ऍक्च्युअली ओरिजिनल सुद्धा आहेत नाही, कॉन्ट्रॅक्टर होतं, त्याचं रजिस्ट्रेशन सुद्धा होतं, फक्त त्यांनी एका दुसरं काम दुसऱ्याच्या नावावर केलं होतं. पण शासन कॉन्ट्रॅक्टर नाही, हा सेपरेट कॉन्ट्रॅक्टर आहे, या याच्यामध्ये दृश्यात देऊन त्या प्रक्रियेपासून लांब पडण्याचा प्रयत्न केला. जेपी बाबा नागपूरचे आहेत त्यांच्या बाबतीत सुद्धा असे झाले. ही 3री आत्महत्या झालेली आतापर्यंत. यापूर्वी काळात शासनाकडून पैसे मिळाले नाही, याच्यापेक्षा गंभीर परिस्थिती या राज्यामध्ये होईल. म्हणूनच आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही जी बैठक घेतली, या बैठकीला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. 34 जिल्ह्याच्या सगळ्या पदाधिकारी एक वाक्य त्यांनी सांगितलं की काम बंद आंदोलन करायचं एक मुख्य निर्णय घेतले. सर, तुमच्या मोबाईलला एक संदेश पडला, तू सांगत होते पदाधिकाऱ्यांना आता तुमच्या मागणी मान्य झाली म्हणून बोलत होते, काय नेमकं तुमच्या मोबाईलला संदेश आलेला? आता महाराष्ट्र शासनाची जे लक्षवेधी जातात, लक्षवेधी, त्या लक्षवेधीसाठी पाठपुरावा केला. त्यानंतर म्हणजे राष्ट्रवादीचे प्रवक्ते, प्रदेश प्रवक्ते सुनील माने यांना सुद्धा मी हे पत्र द्यायला लागलंय की जेणेकरून माननीय पवार साहेबांना सुद्धा हा विषय घेतो. त्यांनी सांगितले सोमवारी पवार साहेब दिल्लीत आमची बैठक आहे, तर बोलले साहेब हा विषय मी पवार साहेबांना सुद्धा मानून तुमची विरोधी पवार साहेबांना विषय काढावा लागतो. अशा पद्धतीने सविस्तर चर्चा या बैठकीत झाली. सर, तुम्ही आता इशारा दिलाय की तुम्ही आता बेमुदत याच्यावर बंदवर जाणार आहात. ग्रामीण यंत्रणा पूर्ण विस्कळीत होऊन जाईल तुम्ही जर हे पाऊल टोकाचं उचललं तर. तुमचे 34,000 कोटी रुपयाचे बिल मिळाले नाहीत म्हणून तुम्ही आता ग्रामीण लोकांचं जीवन चांगलं टाकताय.
नाही, आमचा हेतू तसा पहिल्यापासून नाही आहे, म्हणून तर आमचे कंत्राटी गेल्या 4 वर्षापासून व्यवस्थित पद्धतीने काम करत आहे. पण शासनाला ही भाषा समजण्याच्या पलीकडे आहे. शासन याबाबत गंभीर होत नसल्यामुळे नाईलाज असतो आम्ही माफी मागतोय. आम्ही जी कोणी असतील जनता यांची माफी मागून आमच्या आंदोलनात त्यांचा सुद्धा पाठिंबा असावा अशी आम्ही विनंती करतो. म्हणजे सर तुम्ही 34 जिल्हा परिषदांचं काम बंद पाडणार आहात, सरळ सरळ म्हणजे नाकच दाबणार आहात तुम्ही सरकारचं. म्हणजे तुम्ही प्रचंड प्रेशर मध्ये आलात का? प्रचंड प्रेशर मध्ये आला असला तरी राज्यातील जवळपास हे जे 2-3 लाख कॉन्ट्रॅक्टर आहेत यांचे उपजीविकेचं साधन महत्वाचं आहे. या 2-3 लाखावर जवळपास 3 ते 4 कोटी लोकांचा व्यवसाय रोजगार अवलंबून आहे. एवढी मोठी यंत्रणा हा शेतीनंतर सगळ्यात मोठा व्यवसाय. तो व्यवसाय जर देशोधडीला लागत असेल तर हे पाऊल उचलणं हे अत्यंत काळाची गरज आहे. आणि प्रश्न एकदम जे शहरचा एक मोठा प्रश्न आहे ते वेळेवर भेटत नाही, मग याचा जिम्मेदार कोण? पाणीचा इथला शहराचा जे पाणी प्रश्न आहे त्याचं पाणी वेळेला नाही आहे. जशी आता तुमच्या छत्रपती संभाजीनगरची परिस्थिती आहे तशीच आमच्या सोलापूरची पण आहे. पाणी नदीला असून धरणाशयी असून सुद्धा 8-8 दिवसाला येत नाही. याचं कारण म्हणजे अंतर्गतची पाईपलाईन आहे आणि नियोजन शून्य कारभार असल्यामुळं ही सगळ्या गोष्टी करत असतात. या सगळ्या गोष्टी सध्या प्रायव्हेट कन्सल्टन्सीच्या ताब्यात केल्या असल्यामुळं या गोष्टीमध्ये सुधारणा होत नाही. माझी शासनाला विनंती आहे की नवीन सुशिक्षित बेरोजगार अभियंते 5,000-10,000 वर काम करायला तयार आहे. तर अशा लोकांना मानधन देऊन ही जर एमटीची योजना सगळी त्यांना दिली तर एखादा अभियंता या 10 अभियंता तयार होऊन अशी योजना सोयी चालू करू शकते असे माझा ठाम विश्वास आहे. धन्यवाद.